नर्मदे हर. आज आपला परिक्रमेचा 31वा दिवस. आपण निघलो भरूच येथील कामनाथ मंदिरामधून. तर आपण रात्री थांबलो होतो इथे भरूचमध्ये. तर इथून निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर भरूचमधलंच आहे. तर ते आहे 12 किलोमीटर आणि त्यापुढे शुक्ल तीर्थ आहे. तर बघू आपण आज कुठपर्यंत जातोय, काय अनुभव येतोय, काय परिक्रमेमध्ये काय काय घडतंय, काय काय भेटतंय ते. तर चला आज बघू आपण. नर्मदे हर. चला आपण या गल्ल्यांच्या बाहेर निघू. तर बोर्ड वगैरे नाही आहे इथं विचारू आपण रस्ता वगैरे कुठे येते. नर्मदे हर यही रास्ता आहे ना सीधा. चला आपण चाललोय पुढे आता. बघू कसा रस्ता आहे ते. इथं रस्त्याला लागलं म्हणजे मग बोर्ड वगैरे भेटतात. या गल्ल्यांमध्ये काही बोर्ड वगैरे भेटत नाहीत. सकाळी फ्रेश वाटतं, गर्दी वगैरे काही नसते. आम्ही ज्यावेळेस काल 4:30-5 वाजता आम्ही पोहोचलो होतो इथं, तर भरपूर गर्दी वगैरे होती. चालता पण येत नव्हतं, एवढ्या गाड्या वगैरे होत्या. आज सकाळी एक पण गाडी नाही आहे, पूर्ण रस्ता मोकळा आहे. इथलं मंदिर वगैरे काहीतरी दिसतंय. पहिला परिक्रमेचा बोर्ड लागला आहे आपल्याला फायनली. आपण काल ज्यावेळेस कामनाथ महादेवाच्या मंदिराकडं गेलतो, तर आपण इकडनं आतमध्ये गेलतो. तर हा परिक्रमा नर्मदा परिक्रमा मार्ग इकडनं. आपण चाललो इकडं. चला आपले मागचे जे परिक्रमावासी येत आहेत ते त्यांच्यासाठी थांबू 1-2 मिनटं आणि जाऊ. हे भरूचमधील वडी बाजार पूर्ण बंद आहे. फक्त काही पानाचे वगैरे दुकानं किंवा सकाळ सकाळ आपल्याला जे डेअरी प्रोडक्ट्स किंवा बेकरी वगैरे लागतात तेवढेच काय उघडले थोडेसे. सगळं मार्केट अजून बंद वगैरे. पण चाललोय पुढे. सकाळ सकाळ एवढा एक फायदा आहे, गर्दी वगैरे नाही आहे, काही नाही. नाही तर मग हेच जर आपण दुपारी किंवा मग रात्री आलो असतो 4-5 वाजता पुढं जर गेलो असतो तर भरपूर गर्दी लागली असते. आता आपल्याला सवय लागली चालायची मोकळ्या रस्त्याने. गर्दीमध्ये नाही आपल्याला चालू वाटत, गाड्या वगैरे. तर भरूचमध्ये आपल्याला एक मंदिर लागले, तिकडे जाऊ. काय परिक्रमा असे गेलेले आहेत वरती. आरती वगैरे चालू वाटते सकाळची, आवाज वगैरे येतोय. चला आरती वगैरे चालू, दर्शन वगैरे घेऊ आपण. आपण मंदिरात आलोय. स्वामीनारायण मंदिर आहे. तर ते जे पंडित जे होते तर ते बोलले आपल्याला नाश्ता वगैरे केला आहे का. तर मग त्यांनी आपल्या इकडे सांगितलं जायचं नाश्ता वगैरे इकडे. बघू आपण कुठं आहे ते. चालू आहे आपण नाश्ता चहा वगैरे घेऊ. वॉश बेसिन, हात धुवा माटे, चहा वगैरे, चिवडा वगैरे. बाल बुक करू आपण, घेऊ पुढं जाऊ. हा समोर जो आला आहे तो भरूचमधला गोल्डन ब्रिज. स्वामीनारायण मंदिरातून आपण चहा नाश्ता वगैरे घेऊन निघलो. आता आपण गोल्डन ब्रिज कसे आलो.
त्याच्या खालून आपल्याला सरळ पुढे जायचं आहे. आता सूर्य वगैरे उगवलाय, पण ज्यावेळेस आपण रोज शेतातून वगैरे चलत असतो त्यावेळेस सूर्य उगवला भारी वाटतं. त्याचा सूर्य दिसत नाही लवकर. चला चाललोय आपण एका कडीनं. आता वाजलेत आपले 8. अजून आपल्याला भरूचच लागलेलं आहे. भरूचमध्ये आपल्याला भरपूर बिस्किट वगैरे कोणी दान दक्षिणा देत आहे. आजचा अनुभव बघू. अजून निळकंठेश्वर मंदिर जवळ राहिले. आताच आपला वेळ चालला आहे. आज चालणं कमी झालं आहे. मंदिरात बालभोग घेतला, कोणी चिवडा वगैरे रस्त्यावरच देत आहे. चला बघू सिटीतून लवकर बाहेर निघू, म्हणजे कसं आपला प्रवास पण थोडा उरकन. कारण चालण्याचा वेळ सकाळ सकाळ असतो. सकाळी थोडं जास्त चाललं की मग दुपारी आराम वगैरे करायला टाईम भेटतो, नाही तर मग किलोमीटर उरकत नाही मग रोजचं. चला जाऊ पुढं. माझ्या मागं आत्ताच तो जो गोल्डन ब्रिज वगैरे होता तो गेला आहे आत्ता मागं. आपण आलो गोल्डन ब्रिजच्या पुढं. आता आपल्याला पुढं लागेल जो की NH48 आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये एका पाहितलं होतं, त्याची माहिती वगैरे बघितली होती. तर आता आपल्याला तो पूल लागेल पुढं, बायपासचा, अंकलेश्वर भरूचचा बायपास. तर चला चालू आहे आपण तिकडं. चला आपण पलीकडून आलतो, तर यांनी आपल्याला इकडं नाश्ता वगैरे करायला बोलवलं आहे. काही परिक्रमाचे थांबलेत. चला नाश्ता वगैरे करू. हा भडोच अंकलेश्वर पूल NH48. तिथून आपल्याला उजवीकडे जायचं आहे. निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर आहे आणि पुढं शुक्ल तीर्थ. बॅनर वगैरे लावले. उजवीकडे सुरत, डावीकडे वडोदरा आणि समोर शुक्ल तीर्थ. सकाळपासून पूर्ण आपण आत्तापर्यंत निघल्यापासून 12 किलोमीटर चाललो. म्हणजे स्टॉप वगैरे भरपूर झाल्यामुळं जरा टाईम लागला यायला. निळकंठेश्वर महादेवाचं मंदिर पाहू, दर्शन वगैरे घेऊ. एकदम नर्मदा मैयाच्या किनारी आहे हे पण. आपण आलो आता निळकंठेश्वर मंदिरामध्ये. दर्शन वगैरे घेऊ. आपण ज्यावेळेस ट्रिप नर्मदा परिक्रमेला किंवा त्यावेळेस आपण दुसऱ्या ट्रिपा वगैरे घेऊन येतो त्यावेळेस निळकंठेश्वर मंदिरामध्ये येतो आपण. तिथं जेवण वगैरे बनवतो. मैया पलीकडं मैयाचं पात्र वगैरे असल्यामुळं आपण तिथं स्नान वगैरे करतो आणि पुढं जातो. चला पण मंदिर वगैरे बघू, आतमधून दर्शन वगैरे घेऊ. हा पूर्ण परिसर निळकंठेश्वर महादेवाच्या मंदिराचा हे एंट्री गेट आहे. थोड्या वेळ थांबू आपण इथं 15-20 मिनटं, दर्शन वगैरे घेऊ आणि परिक्रमा पुढं सुरू करू. इकडं रूम वगैरे आहेत. इकडं हे पलीकडे जे पत्र्याचं शेड वगैरे दिसतंय तर बसेससाठी वगैरे, किचन वगैरे बनवण्यासाठी. चला दर्शन घेऊ आतमध्ये जाऊन. चला आता आपण निळकंठेश्वर मंदिराचं दर्शन वगैरे घेतलं महादेवाचं आणि आता आपण चाललो शुक्ल तीर्थाकडे. इथून 8 ते 10 किलोमीटर शुक्ल तीर्थ आहे. परत आपण जे मागं आपल्याला ब्रिज लागला होता त्या ब्रिजपाशी आलो आणि आता आपण चालू समोर सरळ रोडने शुक्ल तीर्थ या. चला
जाऊ शकलो तीर्थाकडे. नर्मदे हर. आबा नर्मदे हर. पूर्ण रोड आपल्याला असता सरळ शुक्ला तीर्थापर्यंत 8-9 किलोमीटर. आपले काका आणि ते मामा ते पुढं गेलेले आहेत, कारण ते तिकडं कंठेश्वर धामकडनं येतात, ते सरळ गेले कंठेश्वर मंदिराकडं. कंठ धाम पलीकडच्या साईडने होतं. चला जाऊ पटकन. मोठ्या बिल्डिंगचं वगैरे अपार्टमेंटचं वगैरे काम चालू आहेत काही. आज दत्त जयंती असल्यामुळं आपण पुढं आल्याच्या नंतर आपली सगळ्यांना फराळाचं वगैरे केळी वगैरे दिलेली आहे. आपण ह्या रोडने आलो, परिक्रमावरती येत आहेत. चला आपण चाललोय पुढे आता. फराळाचं वगैरे घेतलं. आज त्यांनी दत्त जयंती असल्यामुळे सगळ्यांना फराळाचं वगैरे ठेवलं होतं, कारण भरोशीमधून निघल्यापासून आज काही ना काही आहेच. चहा वगैरे, पाणी वगैरे. शुक्ल तीर्थाच्या अलीकडे आपल्याला नवातवरा हे गाव लागले. तर इथं पुढे एक मंडप वगैरे टाकला आहे परिक्रमावासियांसाठी, विश्राम वगैरे करण्यासाठी. तर अलीकडे आपल्याला एका डॉक्टरांनी थांबवून घेतलं आहे. ते त्यांचे पाय वगैरे दुखत असतील तर त्यांना ते मालिश वगैरे करून देत आहेत, मेडिकल वगैरे देत आहेत. चला आपण आतमध्ये पाणी वगैरे घेऊ. मध्ये हर हे डॉक्टर हे मेडिकल वगैरे देत आहे परिक्रमावासियांसाठी. ज्यांचे कोणाचे गुडघे वगैरे पाय वगैरे दुखत असतील तर ते सोडून वगैरे देत आहेत. आपण भरूचमधून निघल्याच्या नंतर आत्ता आपल्याला लागलं शुक्ल तीर्थ. आपण जवळजवळ 10 किलोमीटर चालून आलो शुक्ल तीर्थापर्यंत. तर आत्ता वाजले 1:30. शुक्ल तीर्थ आतमध्ये हा मेन रस्ता जातो आहे आपल्याला, ते दाखवलं शुक्ल तीर्थ आतमध्ये. पुढं गणोर वगैरे 11 किलोमीटर आहे. चला बघू आपण शुक्ल तीर्थ वगैरे जाऊ, दर्शन वगैरे घेऊ. आपण गावात आल्याच्या नंतर आपण फिरून एक राम मंदिर म्हणून आहे आणि एक शुक्लेश्वर मंदिर. तर आत्ता चाललो आहे आपण शुक्लेश्वर मंदिराकडं. बघू मंदिर वगैरे कुठे आहे ते. हे आलं शुक्लेश्वर मंदिर. इथे एकही परिक्रमावासी नाही आहे, कोणी नाही आहे, फक्त आपण आलोत. चला आपण शुक्लेश्वर महादेवाचं दर्शन वगैरे घेतलं. आता आपण चाललोय याच गावामध्ये एक राम मंदिर म्हणून आहे, तिथंच आश्रम पण आहे आणि मंदिर पण आहे. तर आपण तिकडे चाललो. ह्या शुक्लतीर्थ या गावात जे कार्तिक पौर्णिमा असते त्यावेळेस खूप मोठा मेला म्हणजे जत्रा वगैरे भरते. तर इथं 2-3 मंदिर आहेत या गावामध्ये. एक शुक्लेश्वर महादेवाचं मंदिर पण आहे, राम मंदिर, तसंच विष्णू मंदिर, असे भरपूर मंदिर वगैरे आहेत. तर या गावामध्ये पूर्वी जे हे मंदिरीच साईड ना. अच्छा. तर या गावामध्ये पूर्वी जे चाणक्य आणि चंद्रगुप्त मौर्य तर हे यात्रा करता इथं आले होते. हे नर्मदा मैयाचं पात्र आणि हे राम मंदिर
आश्रम वगैरे, श्रीराम मंदिर. चला परिक्रमा असे आपल्याला आज दिसले इथं. चप्पल वगैरे ठेवू आपण इकडं. काही परिक्रमा असे थांबले तिथं. नर्मदा परिक्रमा असे आश्रयस्थान. आपण शुक्लतीर्थावरून निघालो. तर आपण शुक्लतीर्थाच्या ज्या आश्रमावरती गेलो, नाम मंदिर आश्रम, तर तिथं जेवणासाठी वगैरे म्हणजे जेवण वगैरे होऊन गेलं. ते स्वयंपाक वगैरे संपला होता. आपल्याला जायला 2:30 वाजल्या होत्या, त्यामुळं काहीच भेटलं नाही. आपण सकाळी आपला बालभोग वगैरे भरपूर भेटला, पण आज जेवण वगैरे नाही भेटलं आपल्याला. आज आपण रात्री आश्रम होतात, आपल्याला गेल्यावर जेवण वगैरे बघू. आता आश्रम वगैरे कुठं लागतं आहे ते. आता आपण चाललो आहे मंगलेश्वरकडे, किंवा मग मंगलेश्वर इथून 1-1.5 किलोमीटरवरती. मग पुढं जाऊन आपण तर जनवरीतून 9 किलोमीटरवर आहे. बघू कुठपर्यंत जातो आहे ते. आत्ता वाजलेत 3:30. आज फक्त सकाळच्या बालभोगवरती आहेत. होय तात्या, आज जेवण नाही, काय नाही, काय नाही, आज फक्त बालभोग. चला, हा बालभोग नाश्ता. चला जाऊ पुढं. पूर्ण असाच रोड आहे आपल्याला शुक्लतीर्थावरून निघल्यापासून. आत्तापर्यंत सकाळपासून निघून आपले पूर्ण एक 25-26 किलोमीटर झाले आपण चालतोय. 3:30 वाजेपर्यंत जेवण वगैरे भेटलं असतं तर आपले 2-3 तास गेले असते. तर जेवण नसल्यामुळं चाललो आपण आज भरपूर. अजून एक 5-6 किलोमीटर तरी तर झालं तर बरं होईल आज. चला बघू, तिथं माई आपल्याला नेईन आज तिथपर्यंत जाऊ. चला, जनावर राहिलं आहे आपल्यापासून 5 किलोमीटरवरती. आपण आलो आहे मंगलनाथ या गावात. तर इथून पुढं 1-1.5 किलोमीटरवरती आश्रम आहे. एक देवीचं मंदिर आहे छोटंसं. तर एकदम रस्त्याच्याच कडेला आश्रम आहे. आपल्याला मागं सांगितलं. आपण एका आश्रमात चहा वगैरे घेतला तिथं. तर आज आपण सकाळी भरूचवरून निघून आत्तापर्यंत आपण पूर्ण 28 ते 30 किलोमीटर आपण आजचं किलोमीटर पूर्ण केलं आहे. आज थांबू आता या आश्रमावरती, कारण 5 वाजल्यात. अर्ध्या तासात पुढं परत आश्रम भेटतं आहे, नाही भेटतं आहे. सूर्य मावळाच्या आतमध्ये आपण थांबून घेऊ. चला बघू आश्रम पुढं कसं आहे कसं नाही ते. हे मंदिर KDR माता परिक्रमावासींसाठी. काही परिक्रमावासी वगैरे आलेले तिथं. हे टाकले, आपण या साईडून टाकू. एकदम रस्त्याच्या कडेला आहे पूर्ण आश्रम वगैरे. इकडं मंदिर आहे.